नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. आरक्षण मिळालं, मराठे जिंकले आणि जल्लोष महाराष्ट्रभर सुरू असल्याचं जरांगे पाटील म्हणतात. जरांगे पाटलांचे काही पाठीमागचे व्हिडिओ आपण पाहूयात. त्यांनी सरसकटची मागणी अगोदरच नाही तर पहिल्यापासून मराठवाड्यापुरती केली होती. नंतर ती रेटून महाराष्ट्रभर नेली आणि सरसकटचा विषय सोडून देत फक्त नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणजे कोट्यावधी मराठे आरक्षणामध्ये येतील असा गैरसमज त्यांनी लोकांमध्ये पसरून टाकलेला आहे. किती लोक आरक्षणामध्ये येणार आहेत वास्तवामध्ये याची कुठल्याही प्रकारची मोजमाप, कुठल्याही प्रकारची नोंद अद्यापपर्यंत शासनाकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. पहिल्यापासून हेच सांगितलं जात आहे की महाराष्ट्रामध्ये 27, 34, 44 आणि आता तब्बल 57 लाख नोंदी महाराष्ट्रात सापडल्यात नव्यानं, अशा प्रकारचं स्टेटमेंट जरांगे करतात. आणि त्या 57 लाखांच्या 5-5 गुणिले म्हणजे कोट्यवधी लोक आरक्षणामध्ये येणार आहेत अशा प्रकारचा भ्रम पसरून टाकलेला आहे. आणि फार मोठ्यानं बोलून म्हणजेच मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर ठोकर बोलून लोकांना जरांगे पाटलांनी सुद्धा गंडवलं आहे की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, तो ऐकूयात. आणि त्याच्यानंतर दुसरा एक त्यांचा व्हिडिओ आहे. म्हणजे हे सगळं थोडंफार ऐकूयात आपण आणि नंतर त्याच्यावर 2 मिनिटं बोलूयात. खरं न्यायासाठी करतो, राजकारणासाठी जर करत असतो ना लगेच उत्तर देतो तुम्हाला. मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं तरी या पठ्ठ्याने सांगितलंय महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना पाहिजे. मला मान्य नाही नुसतं एकट्या मराठ्याला. आमचा एक भाऊ नाराज आणि दुसरा खुश, हे मी नाही बघू शकत. समितीला राज्यभर काम करायला लावा आणि आज समिती राज्यभर मराठ्यांसाठी काम करते आणि सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. मी माझ्या मराठा समाजासमोर खानदानी रक्तमासाचं तुमचं पोरग आहे असं वागतोय. त्याच्यामुळे मराठे लाखाने माग आहेत. हा गर्व आहे तुम्ही म्हणतात तर एक गर्व आहे मला, माझा मराठा समाज का. तर हा होता व्हिडिओ आणि हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठवाड्यातील लोकांना मागेच आरक्षण मिळत होतं, मात्र पठ्ठ्याने ती मागणी महाराष्ट्रभर रेटून नेली आणि ना मराठवाड्याला ना संपूर्ण महाराष्ट्राला ना सरसकट काहीही भेटलेलं नाही. फक्त बोलणं मराठी भाषेमधलं ठोकर आहे. सगळ्यांना मिळाले, गेले मराठी आरक्षणात, गेले मराठी आरक्षणात, मराठे विजय होऊन आले, मराठे विजय होऊन आले. आजपर्यंत फक्त छगन भुजबळ आणि तो सदावर्ते यांच्यावर टीका होत्या, मात्र आता मराठा समाजातील काही लोक प्रश्न विचारतायत, त्यांच्यावरही टीका आता पाटील करतायत. जरांगे पाटील, तुम्हाला काय माहिती रे, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला काय कळतंय आणि तुम्ही 5-50 जण आता विरोधात येऊ नका, तुमचं कोणी ऐकत नाही. आता मान्य आहे तुम्ही लोकांना सगळं एकत्र केलं आहे भूलथापा देऊन, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मात्र काही लोक प्रश्न विचारतायत, त्यांना अशा प्रकारचे तुम्ही टीका देऊ नका. ज्या दिवशी माईकमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्हाला काय आक्षेप असतील तुम्ही माझ्यापर्यंत येऊन भेटा आणि मला सांगा तुमच्या काय नोंदी आहेत, तुमच्याकडं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय याच्यावर बोलायचं आहे, तुम्ही मला सांगा असं म्हटले मध्ये. मात्र तुम्ही त्या दिवशी म्हणजे वाशीमध्ये ज्या बैठकी झाल्या त्याच्यामध्ये कुठल्या वकिलांना खोलीमध्ये घेतलं होतं याची जरा नावं सांगा जरांगे पाटील, म्हणजे समाजालाही कळतील तुम्ही कोणाकोणाला त्यातमध्ये बोलून घेतलं होतं. आणि त्या कुठल्या एखाद्या वकिलाला स्टेटमेंट द्यायला लावा ना तुम्ही तरी, निदान सांगून जबरदस्ती तरी की सांगा हे GR बरोबर आहे म्हणून. ते का बोलत नाहीत वकील? ज्या लोकांना तुम्ही खोलीमध्ये चर्चेसाठी बोलवलं ते वकील सांगा ना, त्यांना सांगा म्हणावं. आणि तुम्ही म्हणाले 3 तास किस पाडला, किस त्या GRचा एक शब्द वाचला. कुठे ते वकील शब्द वाचणारे? एखादं स्टेटमेंट आहे का त्यांचं की हा GR मनोज दादा जरांगे पाटलांनी द्यायला सांगितलाय शासनानं, तो दिलाय मजबुरीने आणि तो योग्य असं योग्य आहे का एखाद्या वकिलाचं स्टेटमेंट? कुठल्याही वकिलाचं स्टेटमेंट नाही. याच्या उलट कायदेशीर तज्ज्ञ वकील असणारे या GRमध्ये, या मसुद्यामध्ये नेमकं मराठा समाजाच्या हातामध्ये काय तोंडाला पाने पुसलेत हे स्पष्ट सांगितलं गेलंय. ॲडव्होकेट विशाल कदम आहेत, ॲडव्होकेट ज्येष्ठ वकील, मी काल त्यांची इंटरव्ह्यू करून आलो, जे सपकाळ साहेब आहेत. स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही प्रकारचं काहीही आरक्षण आपल्याला मिळालेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं मराठवाड्यापुरतं मागच मिळत होतं आणि मराठवाड्यापुरतंच मिळू शकतं, बाकी सरसकट ही मागणी थोतांड आहे. मी तेव्हाही सांगत होतो आणि आजही सांगतो, सरसकट मागणी रेटून नेल्यामुळे मराठवाडासुद्धा वंचित राहणार आहे अशी भीती आता वाटायला लागलेली आहे. कारण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे कितीही काही केलं तरी. ज्यांच्या कुठल्याही प्रकारच्या नोंदी नाहीत
त्यांना काहीही मिळणार नाही, असं सुद्धा काल सपकाळ साहेबांनी सांगितलेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये. तुम्ही इंटरव्ह्यू सगळ्यांनी पाहून घ्या. म्हणजे सपशेल मराठा समाजाला गंडवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. योगेश केदार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले. तर आम्ही सरसकट मागणीसाठी जरांगे पाटलांसोबत मुंबईमध्ये होतो. मला शेकडो हजारो लोकांचे फोन येतात, काय नेमकं केलंय दादा. मात्र कुणालाही उत्तर मला देता येत नाही. जरांगे पाटलांनी नेमकं काय केलंय हे आमच्या डोक्यामध्ये बसत नाहीत, असं योगेश केदार यांचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आम्हाला मागच्या 4 महिन्यांपासून लोक शिव्या देत आहेत. तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात जाता, तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात जाता. मित्रांनो आणि बांधवांनो, ज्यांना कोणाला निवडणुकीपुरतं आरक्षण पाहिजे ना, त्यांना आजच शुभेच्छा आणि त्यांचं भरभरून अभिनंदन. आणि त्यांच्या डोक्यावर एवढा गुलाल टाकला जाईल की आंघोळ केल्यासारखं वाटेल त्यांना. मात्र ज्यांना खरोखर आणि त्यांच्या लेकराबाळांना आरक्षण हवं आहे, गरजेचं, त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही उभा आहेत आणि आम्ही कायम सहकार्य करत राहू. मात्र अशा प्रकारच्या भूलथापा देणं अत्यंत चुकीचं आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की हा सगळा खेळखंडोबा काय आहे ना, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उघड झालेला पाहायला मिळेल. मी आजच नाही, मी भागवत तावरे आणि माझ्यासारखे 2-4 सहकारी आहेत, ते नेहमी म्हणत आलेलो आहेत आणि छाती ठोकपणे सांगेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये काय नेमकं महाराष्ट्रामध्ये शिजलं घडलं हे तुम्हाला नक्की ऐकायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टीत तुमच्या शिव्या आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून खातोय, मात्र आम्ही कधीही डगमगलो नाहीत. विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. विचारांची जी काही पातळी असते ती पातळी पाळणं गरजेचं आहे. ज्या लोकांना आरक्षणाचं माहीत नाही अशी लोक सोशल मीडियावर आता आम्हाला शिवीगाळ करतात. मान्य आहे, आम्ही शिवीगाळीला अजिबात भीत नाही, मात्र सत्य बोलल्याशिवाय मागे हटणार नाही हे सुद्धा आम्ही तितकंच ठामपणे सांगू इच्छितो. सोशल मीडियावर छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधात सुद्धा पोस्ट केल्या जात आहेत. सदरील व्यक्तींकडून तुम्हाला काही मिळालेलं नाही असं अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे हे आमचे बाप आहेत आणि बाप बापच असतो. त्यांचे वंशज आमच्यासाठी तितक्याच किमतीचे आहेत. मात्र कुणीतरी उठून फेसबुकवर पोस्ट करतं छत्रपती संभाजी राजेंपेक्षा मला जरांगे 10 पटीने चांगले वाटतात. तुम्हाला वाटत असतील, तुम्हाला लक लाभ. मात्र ते आमचे बाप जाते, त्यांना आम्ही विसरणार नाहीत आणि शेवटपर्यंत विसरणार नाहीत. त्या काळामध्ये सुद्धा आमच्या पूर्वजांनी छत्रपती संभाजीराजांचे हाडमासे एकत्र करून त्यांचा अंत्यविधी सन्मानानं केला होता आणि आजही त्यांचे वंशज आम्ही जिवंत आहोत आणि छत्रपती संभाजीराजांचे वंशज यांना पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे करू आणि शेवटपर्यंत करत राहू. फितूर अजिबात होणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा. आणि वाटल्यास तुम्हाला फारच काही कळवळा येत असेल ना, तर कायदेशीर पद्धतीने लढाई लढू आणि कायदेशीर पद्धतीने एकमेकांना उत्तरं देऊ. कुठल्याही प्रकारची खालच्या दर्जाची भाषा वापरून सोशल मीडियावर पोस्ट करून किंवा मग फोन करून शिवीगाळ करून आम्ही भिणाऱ्यातले नाहीत. भले तुम्ही किती लाखाने आले तर काहीही हरकत नाही. कायदेशीर पद्धतीने आणि योग्य लढाई लढण्यासाठी शेवटपर्यंत मरेपर्यंत मराठा समाजासोबत राहू. मात्र अशा प्रकारचा फ्रॉड कुणी करत असेल आणि त्याचं श्रेय घेऊन गावभर राज्यभर हिंडणार असेल ना, तर त्याला अजिबात समर्थन आपण देणार नाहीत आणि कायम त्यांच्या विरोधामध्ये राहू. ही काळ्या दगरावरची पांढरी रेघ आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या माझ्या म्हणण्यावर, मराठी महाराष्ट्राच्या मतावर? यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.